अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी असलेल्या विवाहिता अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कोपरगाव शहरातील स्त्री रोगतज्ञ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंगाडे कुटुंबीय आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मंगळवार कोपरगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी संबंधित डॉक्टरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अशाच प्रकारे अनेक रुग्णांना वेगळा अनुभव येत असल्याने संबंधित डॉक्टरांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। मृत महिलेचे पती माधव शिंगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अर्चना माधव शिंगाडे या 3 महिन्यांच्या गरोदर असताना त्यांची ट्रीटमेंट तिरमके यांच्याकडे चालू होती। दिनांक 20 मे 2025 रोजी रुटीन तपासणीसाठी गेलो असता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही व गर्भवाढीसाठी 20 दिवसांच्या गोळ्या दिल्या। सदर गोळ्या घेतल्यानंतर 24 मे 2025 रोजी अर्चना यांना रक्तस्राव चालू झाला व पोटात दुखू लागले। दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी पुन्हा डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले असता डॉक्टरने सोनोग्राफी केली असता गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याने व गर्भ खराब झाला असे सांगितले आणि गर्भ काढावा लागेल असे सांगितले। गर्भ खराब झाल्यामुळे आम्ही सहमती दिली। गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्यात, रक्तस्राव देखील खूप होत होता, परंतु डॉक्टर मयूर तिरमके यांनी लक्ष दिले नाही। त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला। आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी दिनांक 26 मे रोजी सकाळी 10:30 वाजता सोनोग्राफी पुन्हा केली। तो रिपोर्ट डॉक्टर तिरमके यांना रिपोर्ट नॉर्मल आहे असे सांगून घरी जाण्यास सांगितले, परंतु तिला त्रास कमी झाला नाही। ते म्हणाले पोटात ते दुखतंय ते वेगळं आहे आणि गर्भातही वेगळं आहे। त्यावेळेस आम्ही डॉक्टर फडके यांच्याकडे गेलो असता औषध उपचार चालू केला। तेव्हा डॉक्टर फडके यांनी तपासणी केली असता पोटात सेप्टिक झाले आहे तर ऑपरेशन करावे लागेल, आमच्याकडे ऑपरेशन सुविधा आहे, त्यानुसार आम्ही ऑपरेशन करावे सांगितले। दिनांक 28 मे रोजी ऑपरेशन झाले, परंतु पोटात दुखायचा त्रास कमी झाला नाही। 2 दिवस औषध उपचार चालू असताना दिनांक 30 मे 2025 रोजी मृत्यू झाला। डॉक्टर मयूर तिरमके यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी बेकायदेशीर गर्भपात केला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मुलींना न्याय मिळावा असे म्हटले आहे। त्याला आता काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्या महिलेचं अबॉर्शन करून टाकलं आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि 2 दिवस झाले डिस्चार्ज झाला, घरी गेले, परंतु पोट दुखायचं काही राहीना म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजे फडके डॉक्टरांकडे ऍडमिट केलं। त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की तिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे आणि त्या फडके डॉक्टरांनी सुद्धा त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन मध्ये त्या मृत्युमुखी पडल्या। याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिरमके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसाय आहे। अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते, परंतु या हरामखोर डॉक्टरला त्याची काही लाज वाटली नाही। जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, तर आज आमची माता भगिनी वाचली असती। माझ्या आईच्या वेळेस सुद्धा असाच प्रसंग झाला होता। एक पित्तशयाच्या पिशवीचं ऑपरेशन होतं आणि डॉक्टर फडकेंकडून नकळत त्यांची हृदयाची रक्तवाहिनी कट झाली, परंतु डॉक्टरने आम्हाला तात्काळ सांगितलं आणि आम्ही आमच्या आईला डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्लोबल हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि आमच्या आईचे प्राण वाचले। त्याच धर्तीवर आज आमच्या अर्चनाताईचे सुद्धा प्राण वाचले असते, परंतु या हरामखोर डॉक्टराने कुठलाही विचार न करता त्यांनी या अर्चनाताईच्या मृत्यूस ते जबाबदार आहे।
फक्त पैसे घ्यायचे आणि पेशंटचा विचार करायचा नाही. तसेच आमच्या सुभाषनगर भागातील संगीताताई शेलार यांची सुद्धा अशीच केस होती. यांचं सुद्धा पोट दुखत होतं, त्याच पद्धतीने त्यांचा देखील मृत्यू झाला. जर असा निर्दयी डॉक्टर, असा कसाई डॉक्टर जर या कोपरगाव शहरामध्ये असेल तर बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा अशा डॉक्टरवर ऍक्शन घेतली पाहिजे. तर मला माझ्या माहितीनुसार असं कळतं की बाकीचे डॉक्टर त्याला पाठीशी घालत आहे आणि तो आरामखोर काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर येतो आणि त्या बोर्डची शूटिंग करतो. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी समाज याला चिथावणी द्यायची आणि या समाजाने काहीतरी आपल्या दवाखान्याची फोडतोड केली पाहिजे या हेतूने तो सारखा चिथावणीखोर वक्तव्य करतो. त्याच्यानंतर काल नगरपालिकेमध्ये सुद्धा तो गेला आणि मी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या सीओचा देखील धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. कारण त्या डॉक्टरनी या नगरपालिकेवरती दबाव टाकून जे आम्ही बॅनर लावलेले आहे, परवानगी घेऊन बॅनर लावले, परंतु परवानगी घेऊन बॅनर लावलेले असताना सुद्धा तो सीओ म्हणतो ते बॅनर उतरावा. अशा सीओवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मी एकच सांगतो की हा न्यायालयीन लढा आज जर आपल्याला इथं न्याय जर मिळाला नाही तर आपण हा न्यायालयीन लढा मोठ्या ताकदीने लढायचा आहे. काय होतं, आपण येतो पोलीस स्टेशन पर्यंत जातो, त्याच्यानंतर ज्या घरात घटना घडली त्याला वाऱ्यावर सोडून दिलं जातं. परंतु इथून पुढच्या काळामध्ये असं होणार नाही. आम्ही जोपर्यंत माधवरावजी शिंगाडे आणि त्यांच्या 3 मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर ताकदीने उभे राहणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर डॉक्टरनी असाच हलगर्जीपणा केला आणि समाजाला चिथावण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टरला सुद्धा इशारा देतो, तुला दवाखाना सुद्धा आम्ही चालू देणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत आम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारी लोक आहोत. म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो सुद्धा नाही, डॉक्टरकडे काही तोडफोड सुद्धा केली नाही तर डॉक्टरचा दवाखाना एवढ्या दिवसात पेटून दिला असता आम्ही. परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. आम्ही शांततेत आणि भगवान बुद्धाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. इथून पुढच्या काळामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही, परत एकदा सांगतो, जर न्याय मिळाला नाही आणि याच्या दबावाखाली जर कोणी येत असेल, नगरपालिकेसारखे सीओ सारखे जर कोणी दबावाखाली येत असेल तर त्याचा सुद्धा बुद्धिस्ट यंगकोरच्या सामाजिक संस्थेच्या वतीने समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आचार्यताईला न्याय मिळेलच अशी मी अपेक्षा बाळगतो. तिथे थांबतो. आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने, आमच्या टाकळी ग्रामस्थ कोपरगाव तालुक्याच्या वतीने शिंगाडेंना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. अतिशय वाईट घटना आपल्या ब्राह्मणगाव शिंगाडे परिवाराच्या कुटुंबात झाली. निश्चित आई काय असते, आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळते. पण आज या शिंगाडे ताईंचा अतिशय डॉक्टरच्या हलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला. पण आज त्या मातेला एक 8वीला कन्या आहे, एक 4थीला कन्या आहे आणि एक 2रीला कन्या आहे. अतिशय भयानक परिस्थिती. कारण ह्या चिमुकल्या बालकांना त्यांना आईचा सहारा अतिशय महत्त्वाचा असतो. वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात, सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा आईची माया या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुधारतं, सगळा परिवार अतिशय चांगला चालतो. पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली, इतरांना आम्ही काय दोषी ठरवत नाही असं काही नाही, पण आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्या द्वारे निश्चित मिळायलाच पाहिजे आणि या ताईंच्या आत्म्यात जीवास चिर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेल्या या घटनेचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या देवकर पाटील परिवाराच्या वतीने जाहीर निषेध करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्तिस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन करून, तसेच आमची भगिनी कालकथित अर्चनाताईच्याही प्रतिमेस विनम्र अभिवादन. 30 तारखेला संपूर्ण कोपरगाव शहर नाही तर तालुक्यात एक गोष्ट घडली.
आमचे बंधू माधवराव त्रिभुवन यांची पत्नी, माधवराव शिंगाडे यांची पत्नी अर्चनाताईचं दुःखद निधन झालं. पण त्या मागची जर पार्श्वभूमी पाहिली तर अर्चनाताई 3 महिन्याच्या गरोदर होत्या. त्यांची वैद्यकीय ट्रीटमेंट डॉक्टर तिरमखे यांच्या इथं चालू होती. डॉक्टरांच्या इथं ट्रीटमेंट रुटीन चेकअपला दोन्ही पती पत्नी गेले असता 22 तारखेला डॉक्टरनी सोनोग्राफी करायला सांगितली आणि पण त्यांनी सांगितलं का सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये गर्भाची वाढ व्यवस्थित नाही. आणि जर डॉक्टर सांगतोय गर्भाची वाढ व्यवस्थित नाही, ते पती पत्नी धास्तावले. त्यांनी डॉक्टरचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं या गोळ्या घ्या, तरी त्या भगिनीचा त्रास कमी व्हायना. 25 तारखेला पती पत्नी परत डॉक्टर तिरमकेकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं का बाळाची वाढ व्यवस्थित नाही, गर्भपात करावा लागेल. गर्भपात करणं कायद्याने बंदी असताना सुद्धा डॉक्टर तिरमकेने सांगितलं माधवराव एका खासगी ठिकाणी कामाला आहे. त्यांनी डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवला दोघी पती पत्नींनी आणि त्यांनी तिथं ऑपरेशन केलं, क्रिटिंग केली. क्रिटिंग झाल्यानंतर डॉक्टरनी अर्चनाताईला घरी पाठवून दिलं. पण अर्चनाताईला ब्लडिंग होत होतं, त्रास होत होता. डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन झालेलं आहे, तो पोटाचा वेगळा आजार आहे. माधवराव सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य आहे. त्यांनी डॉक्टरवर विश्वास ठेवला. परत डॉक्टरकडे गेले. डॉक्टर तिरमकेने सांगितलं ट्रीटिंग व्यवस्थित झालेली आहे, हा पोटाचा वेगळा आजार आहे. माधवराव शिंगाडेंनी त्यांच्या पत्नीला फडके हॉस्पिटलकडे आणलं. डॉक्टर फडक्यांची तर आणलं. 3 दिवसाचा कालावधी झाला होता ना, 2-3 दिवसाचा कालावधी झालेला होता. फडके सरांनी सोनोग्राफी केली, रिपोर्ट सांगितले का तिथं ऑपरेशनच्या ठिकाणी पूस असलेला आहे. जर शरीराच्या आत जर पूस असलेला असेल, 2-3 दिवस झालेले असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवाला निश्चित धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर तिरमेके ही जबाबदारी झटकत आहे. आमचं म्हणणं आहे ही जी चूक झालेली आहे, वैद्यकीय भाषेत त्याला हलगर्जीपणा म्हणता, तो डॉक्टर तिरमकेकडून झालेला आहे. फडक्यांचे इथं उपचार घेत असताना दुर्दैवाने अर्चनाताईचं निधन झालं. फडके सरांनी अर्चनाताईची डेड बॉडी लोणी इथं प्रवरनगर PMT ला पाठवली पोस्टमॉर्टम साठी. कारण मृत्यूचं कारण कळायला पाहिजे. प्राथमिक अहवाल आलेला आहे, मी व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे. त्याच्यात स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे. योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे. मी तो FIR जो PM रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे. आणि डॉक्टर तिरमके जबाबदारी झटकते. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमकेची तर आतापर्यंत कोपरगाव शहरात कमीत कमी 5 केसेस झालेल्या असतील. आंबेडकर स्मारकाजवळ जो फ्लेक्स लावलेला होता, ज्या फ्लेक्स लावलेला होता ना, तिथं आम्ही रोज बसतो. तिथं 2 नाही तर 3 दिवसातून असे 5-6 कुटुंब येत होते. ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिरमकेला शहद येत होते. डॉक्टर तिरमकेची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिरमकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. वैद्यकीय याच्यात डॉक्टरला एक संरक्षण आहे. तुम्हाला आम्हाला माहित नसेल का डॉक्टरला एक प्रकारचं संरक्षण आहे. डॉक्टरवर आपण डायरेक्ट गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यांच्या संघटनेने एक कायदा केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्साकडे जातं. आपला जबाब होतो. 4 डॉक्टरची टीम राहते आणि त्या जिल्हा शल्य चिकित्सा त्या तपासात सांगतो का या डॉक्टर दोषी. म्हणजे व्यवसाय बंधू कदाचित डॉक्टर तिरमकेला वाचवू शकतो. आमचं म्हणणं आहे आम्ही आज इथं का आलो, माणूस आहे, माणसाला आजार येतं, आजार झाल्यानंतर माणूस दवाखान्यात जाणार आहे. आम्ही तिथं लिहून दिलं म्हणजे डॉक्टरला परवानगी दिलेली. माधवराव शिंगाडेने त्या कागदपत्रावर सही केली म्हणजे डॉक्टर तिरमकेला परवानगी दिलेली नाही का त्यांनी कशाही प्रकारचं ऑपरेशन करायचं आणि त्याच्यात तो दोषी नाही. आमच्या कोणत्याही डॉक्टराची वाईटपणा नाही. इथल्या कोपरा तालुक्यातल्या डॉक्टर लोकांना एक विनंती करून सांगतो, विजयराव त्रिभुवनांची मातोश्रीचं प्रकरण आहे. फडके हॉस्पिटल मध्ये होतं. फडके सरांनी स्वतः मुंबईला पेशंट ऍडमिट केलं. या 3 भावांना ते पैसे देत होते. त्रिभुवन बंधूंनी पैसे घेतले नाही. त्या त्रिभुवन बंधूंनी डॉक्टरांना सांगितलं चूक झाली असेल, तुम्ही मान्य केली, आम्ही समजू शकतो. डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे, आम्हाला हे सुद्धा मान्य आहे. पण ह्याच डॉक्टर करून सातत्याने 4-5 जर गुन्हे होतात असेल तर माझी डॉक्टर संघटनेला नम्रतेची विनंती का ह्या डॉक्टरला तुम्ही पाठीशी घालू नका. निश्चित तुम्हाला एक सांगतो,
अर्चनाताईला न्याय मिळूपर्यंत आम्ही थांबणार नाही. काही झालं तरी चालेल. अर्चना पण ते शांततेच्या मार्गाने. डॉक्टर काल आले ते आंबेडकर स्मारक जवळ आले, आम्हाला उचकायचा प्रयत्न केला. नगरपालिकेत गेले, नगरपालिकेला सांगितलं बोर्ड काढा, प्रक्षेपक बोर्ड आहे, प्रक्षेपक बोर्ड आहे. शिवण्णा मी म्हटलं प्रक्षेपक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला प्रक्षेपक? म्हणजे तुम्हाला विचारून आम्ही मॅटर लिहायचंय. शिवण्णा मी म्हटलं शिवण्णा साहेबांना फोन केला, तुम्हाला विचारून आम्ही तुमची टॅक्स पाडलेला आहे, तुमची पावती पाडलेली ऑनलाईन, आमचा फ्लेक्स काढायचा नाही. आणि डॉक्टरला जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आमच्या 2000 मोबाईलला अर्चनाताईचा स्टेटस आहे, आम्ही सगळ्यांचे नंबर देतो, आमच्यावर गुन्हा दाखल करा डॉक्टर तिर्मिक. त्याचा पैशाचा माज आम्ही जिरू. आम्ही आंदोलन का करतोय? आम्हाला डॉक्टर तिर्माकेची पैशाची अपेक्षा नाही. माधवराव स्वाभिमानी मनुष्य आहे. काल त्यांनी नाकारली, मी त्याबद्दल बाबासाहेबांचा भीमसैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. हा सत्य माणूस आहे, हा बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे. त्यांनी मोठ्या दुःखात न करणारे या ठिकाणी सकल आंबेडकर समाज, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे सर्व पक्ष, त्याप्रमाणे शिंगाडे परिवार आणि काकडीचे सोनवणे परिवार आणि कोपरगाव तालुका या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. खऱ्या अर्थानं अर्चनाताईला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी माझ्या माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्या डॉक्टरने त्या ठिकाणी पिशूचं ऑपरेशन करावं म्हणून तिथं नेलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दवाखान्यात गेला, परंतु पहिल्या डॉक्टरांच्या तपासण्या केल्या, त्याच्यामध्ये काही दोष आहे आणि म्हणून शासनाने देखील कडक ते कडक शासन करावं, त्याची पडताळणी करावी आणि अर्चनाताईला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे. आमची भगिनी अर्चना माधव शिंगाडे यांचा मागील आठवड्यात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरच्या चुकीमुळे आज या 3 लेकरांना, या 3 मुली आहेत, या 3 लेकरांना आपली आई गमवावी लागली. माधवरावांना आपली पत्नी गमवावी लागली. आज अक्षरशः घरात स्वयंपाक करायला सुद्धा महिला शिल्लक राहिली नाही. या लहान लेकरांना भाकर करून चपाती करून घालायला सुद्धा घरात कोणी शिल्लक राहिलं नाही. अशा दुर्दैवी घटनेत समस्त ब्राह्मणगाव ग्रामस्थ, समस्त कोपरगाव ग्रामस्थ, काकडी ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी या कुटुंबासोबत उभा आहे. आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण ताकदीने शिंगाडे कुटुंबियांसोबत उभे आहोत. निश्चितच डॉक्टर लोक देव आहेत, आमचा कुठल्याही इतर डॉक्टरांवर आरोप नाही. ते देव आहेत, प्राण वाचवतात, परंतु त्यांच्या या तिर्मके डॉक्टरांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आज इतर डॉक्टरांचा कोणाचाही दोष नाही, आम्ही त्यांना दोषही देत नाही, परंतु या तिर्मके डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आज एक कुटुंब अनाथ झालं. आज या लेकरांना त्यांची आई कधी दिसणार नाहीये याचं मोठं दुःख आहे. म्हणूनच मी एकच सांगतो की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मुलींना व त्यांच्या पतींना जो काही मोबदला असेल, जो न्याय असेल तो कायद्याच्या चौकटीत राहून मिळावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय.